नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गुरुवारी पुष्य नक्षत्र असता गुरुपुष्य योग तयार होतो. या वर्षातील शेवटचा गुरुपुष्य योग कधी आहे आणि या योगात काय करावे हे आपण आज जाणून घेऊया. गुरुपुष्य अमृत योग वर्षभरात फार कमी वेळा येतो. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र असते तेव्हा गुरुपुष्य अमृत योग तयार होतो. हा शुभ दिवस मानला जातो. या नक्षत्राला सर्व नक्षत्राचा राजा असं संबोधलं आहे. या नक्षत्राचा स्वामी गुरु आहे. या दिवशी कुठलेही काम केल्यास यश प्राप्त होते. नेहमीच अपयशी होणारा व्यक्ती असेल तर काही उपाय करून गुरुपुष्यामृत योगात अडचण दूर करू शकतो. गुरुपुष्यामृत योग हा पूजा, अर्चना, मंत्र सिद्धी, तंत्रसिद्धी, यंत्रसिद्धी, साधना व अर्चना संकल्प याकरता उत्तम व यश देणारा आहे. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. सर्वसामान्य मनुष्य देखील या मुहूर्ताचा चांगला लाभ घेऊ शकतो. या शुभ मुहूर्तावर आपण सोने चांदी खरेदी, नवीन घराचे बांधकाम, वाहन घेणे हे कार्य करू शकता. गुरुवारी 28 डिसेंबर 2023 रोजी गुरुपुष्यामृत योग रात्र 1:03 ते दुसऱ्या दिवशी सकाळी 7:12 राहील. यासोबतच या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग पूर्ण दिवस राहील. अमृत सिद्धी योग 1:05 ते 29 डिसेंबर सकाळी 6:43 असणार आहे. गुरुपुष्यामृत योग असताना लक्ष्मीनारायणांची पूजा करा. पूजेमध्ये ओम श्रीं ह्रीं दारिद्र्य विनाशिने धनधान्य समृद्धी देहि देहि नमः या मंत्राचा 108 वेळा जपमाळ करा. यामुळे महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आर्थिक संबंधित समस्या दूर होतात. गुरुपुष्य योगाच्या दिवशी घराबाहेर स्वस्तिक चिन्ह बनवा आणि दक्षिणावर्ती शंखाची पूजा करा. शंखाला भगवान विष्णू आणि आई लक्ष्मी यांचा आशीर्वाद असतो. त्यामुळे रखडलेले किंवा अडकलेले आर्थिक व्यवहार पार पडतात असे सांगितले जाते. गुरुपुष्य योगाच्या दिवशी दुकानात किंवा व्यवसाय करतो त्या ठिकाणी पारद लक्ष्मीची मूर्ती स्थापन करावी. यामुळे आर्थिक संकट दूर होते. नोकरी मिळवण्यासाठी किंवा नोकरीमध्ये प्रगती होण्यासाठी देखील गुरुपुष्य योगात पारद लक्ष्मीची पूजा करू शकता. एकाक्षी नारळाला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. पारद लक्ष्मीच्या साहाय्याने तुम्ही एकाक्षी नारळाची पूजा करू शकता. या नारळाची विधिवत पूजा केल्यावर घर किंवा व्यवसायात कधीही धनधान्याचीही कमी राहत नाही आणि आर्थिक वृद्धी होते. कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्राचे पठण करा. नियमितपणे या दोन्ही गोष्टींचे पठण केल्याने एखाद्याला वैभव आणि संपत्ती मिळते. शत्रूंपासून मुक्ती देखील मिळते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.